वेलकम टू द मंजिल ICS पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी या कोर्सचा हा तिसरा डेमो लेक्चर आहे. तिसरा आणि शेवटचा डेमो लेक्चर असं आपण म्हणू शकतो, कारण की इथून पुढचे सर्व लेक्चर हे आपले ॲपवर होतील. ओके, तर चला जास्त विलंब न करता आज आपण आपल्या टॉपिककडे येऊया. आज आपण फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा पार्ट पाहणार आहे. तर आपल्या संविधानाचे काही सायलेंट फीचर्स आहेत. तर त्यातलं पहिलं बघा की आपलं संविधान हे लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. हा फॅक्ट देखील तुमच्या लक्षात असावा. त्यानंतर बघा की भारतीय संविधान हे रिजिड आणि फ्लेक्झिबल यांचं एक सुयोग्य संगम आपल्या भारतीय संविधानामध्ये पाहाव्यास मिळते. फ्लेक्झिबल म्हणजे काय बघा, फ्लेक्झिबल संविधान म्हणजे काय की ज्यामध्ये इझिली सुधारणा घडवून येऊ शकतात. ओके, इझिली त्यामध्ये काय होते, अमेंडमेंट होऊ शकतात. तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशनचं एक्झाम्पल काय आहे, कोण आहे की ब्रिटनचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याला फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. या उलट बघा रिजिड कॉन्स्टिट्यूशन. ओके, रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की ज्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्याला एक किचकट प्रक्रिया फॉलो करावी लागते. ओके, याचं एक्झाम्पल काय आहे तर अमेरिकेचं संविधान. तर बघा भारतीय संविधानामध्ये या दोन्हींचा रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी या दोन्हींचा सुयोग्य संगम पाहाव्यास मिळतो. कारण का बघा की भारतीय संविधानातील काही तरतुदी या साध्या बहुमताने आपल्याला अमेंड करता येतात. साध्या बहुमताने अमेंड करता येतात म्हणजेच काय की ते फ्लेक्झिबल आहे. ओके, यासह बघा की काही तरतुदी ज्या आहेत तर त्या आपल्याला स्पेशल मेजॉरिटीनं अमेंड कराव्या लागतात, ज्यासाठी विशेष काय म्हणलं जाऊ शकते त्याला की विशेष बहुमताची गरज असते. मग त्यामध्ये 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग प्लस हाफ ऑफ द स्ट्रेंथ. आता हे आपण पुढचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहे की कोणत्या तरतुदी सिम्पल मेजॉरिटीनं अमेंड करता येतात आणि कोणत्या तरतुदी स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच विशेष बहुमताने अमेंड करता येतात. ओके, या ठिकाणी एवढंच लक्षात घ्या की भारतीय संविधान काय आहे, रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी यांचा सुयोग्य संगम भारतीय संविधानामध्ये पाहाव्यास मिळतो. यानंतर बघा की भारतीय संविधान हे काही बाबतीत फेडरल आहे, काही बाबतीत युनिटरी आहे. ओके, युनिटरी फीचर्स म्हणजे काय की केंद्राला जास्त पॉवर दिलेले असतात. ओके, आणि फेडरल फीचर म्हणजे काय की ज्यामध्ये शक्तीची विभागणी होते. काही अधिकार केंद्राकडे, काही अधिकार केंद्राकडे आणि काही अधिकार स्टेट गव्हर्नमेंटकडे. भारतीय संविधानामध्ये बघा की फेडरल फीचर आणि युनिटरी फीचर या दोघांचा देखील सुयोग्य संगम पाहाव्यास मिळतो. ओके, त्यानंतर बघा चौथं फीचर काय आहे की भारतीय संविधानामध्ये पार्लमेंटरी सोव्हर्निटी, ज्याला आपण संसदीय सर्वोच्चता असे म्हणतो. ओके, संसदीय सर्वोच्चता आणि ज्युडिशियल सुप्रिमेसी, ज्याला आपण म्हणतो न्यायिक श्रेष्ठता. ओके, तर यांचं सुयोग्य संगम पाहाव्यास मिळते. बघा अमेरिकेचा जर का विचार केला तर अमेरिकेमध्ये ज्युडिशरी जी आहे तर ती सुप्रीम आहे. ओके, या उलट आपण ब्रिटनचा विचार केला तर ब्रिटनमध्ये काय संसद हे काय वरचढ आहे. भारतीय संविधानामध्ये बघा की भारतीय संविधानानं काय केलेलं आहे की या दोघांचा सुयोग्य संगम आपल्याला पाहाव्यास मिळतो. असं का झालंय बघा, कारण की संविधान निर्मात्यांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यांचं कंपॅरिझन करून त्यातील ज्या योग्य बाबी आहेत तर त्यांना काय केलेलं आहे, ॲडॉप्ट केलेलं आहे. ओके, म्हणूनच बघा की आपल्याला या अशा म्हणजे दोन्ही देशांच्या तरतुदी, कारण काही अमेरिकेच्या तरतुदी तर काही ब्रिटनच्या तरतुदी, या दोन्हींचा सुयोग्य संगम आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहाव्यास मिळतो. यानंतर बघा भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत, राज्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, त्यानंतर नागरिकांसाठी कर्तव्य देखील नमूद आहेत. आता हे आपण इन डिटेलमध्ये पुढे आपल्याला हे सर्व काही सेपरेट चॅप्टर्स आहेत. ओके, पुढे आपण इन डिटेलमध्ये हे सर्व चॅप्टर्स आपण त्यामध्ये पाहणारच आहे. ओके, त्यानंतर बघा 6वं वैशिष्ट्य काय आहे, 3 टियर गव्हर्नमेंट. आता बघा यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की इंडिया इज द ओनली कंट्री विच हॅव ओके, थोडासा टेक्निकल काहीतरी इश्यू, आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. तर बघा इंडिया इज द ओनली कंट्री ज्यामध्ये 3 टियर गव्हर्नमेंट आहे. बघा 3 टियर गव्हर्नमेंट म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. ओके, याला आपण काय म्हणतो, 3 टियर गव्हर्नमेंट. ओके, त्यामुळे लक्षात घ्या की भारत हा एकमेव असा देश आहे
की ज्यामध्ये आपल्याला 3 टियर गव्हर्नमेंट पाहाव्यास मिळते. भारत सोडून इतर जे काही सर्व देश आहेत त्यामध्ये 2 टियर गव्हर्नमेंट्स आहेत. ओके, काही देशामध्ये तर अशी काही सिस्टीमच नाही. ओके, ज्यामध्ये जिथे तर 2 टियर गव्हर्नमेंट आहे तिथं काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. याचा एक्झाम्पल काय की अमेरिका. ओके, अमेरिकेमध्ये काय की आपल्याला लोकल गव्हर्नमेंटसारखा विषय आपल्याला पाहावयास मिळत नाही. ओके, या ठिकाणी एक प्रिलिमचा प्रश्न आपल्याला असा देखील विचारला जाऊ शकतो, जो तुम्ही लक्षात ठेवा, की आपल्याला असं म्हटलं जाऊ शकते की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 टियर गव्हर्नमेंटची तरतूद आहे की 3 टियर गव्हर्नमेंटची तरतूद आहे? सांगा बघू मला उत्तर. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन, या ठिकाणी शब्द हा लक्षात घ्या, ओरिजिनल म्हणजे काय, मूळ संविधानामध्ये 2 टियर गव्हर्नमेंटची तरतूद आहे की 3 टियरची आहे? सांगा बघू उत्तर, थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर आहे 2 टियर गव्हर्नमेंट. कारण का बघा, मूळ संविधानामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्याच प्रोव्हिजन्स आपल्याला पाहाव्यास मिळतात. पुढं आपण जेव्हा 73 आणि 74वी घटनादुरुस्ती केली तर या घटनादुरुस्तीनुसार लोकल गव्हर्नमेंट हा देखील विषय ॲड झाला आणि तेव्हापासून काय म्हणू शकतो आपण की भारतामध्ये 3 टियर गव्हर्नमेंट सिस्टीम सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. तर हा प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा देखील मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर बघा की आपल्याला पॉलिटी एम लक्ष्मीकांत त्या पुस्तकामध्ये काही जे चार्ट्स दिलेले आहेत ना, तर ते चार्ट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तक्ते, ज्याला आपण तक्ते म्हणतो. ओके, कारण की त्या तक्ते बघा खूप इझी आहेत, पण त्यातून आपल्याला डायरेक्ट प्रश्न आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्या तक्त्यामध्ये बघा की संविधानाचे काही पार्ट्स असतील. ओके, ज्याला आपण भाग म्हणतो. संविधानाचा भाग 1, ओके, भाग 2, भाग 4, ओके, भाग 3, ज्यामध्ये काय नमूद आहेत, भाग 3मध्ये काय नमूद आहेत, तर फंडामेंटल राईट्स नमूद आहेत. तर हे भाग जे आहेत ना, तर यावर आपल्याला MPSCमध्ये प्रश्न पाहाव्यास मिळतो. आपण PYQ पाहूया, हवेत काय बोलायचं नाही, PYQ देखील पाहूया आपण. तर बघा 2023ला हा प्रश्न विचारलेला. या एकीकडे बघा पार्ट्स दिलेत, ज्याला आपण भाग म्हणतो, आणि दुसरीकडे त्यांच्या प्रोव्हिजन्स दिलेले आहेत का. भाग 1मध्ये काय आहे, भाग 2मध्ये काय, भाग 3मध्ये काय, भाग 9मध्ये काय, भाग 2मध्ये काय आहे. असंच बघा 2024मध्ये हे तिसरं स्टेटमेंट वाचा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आता या ठिकाणी थोडंसं तुम्ही जर का व्यवस्थित पाहिलात तर PYQ बघा किती ॲज इट इज रिपीट होतो. 2023मध्ये विचारलेला प्रश्न आहे, 23मध्ये नागरिकत्वावर प्रश्न आहे. जर का तुम्ही PYQ व्यवस्थित केलेला असता 2023चे, 24चा हा प्रश्न तुम्हाला इझिली अटेम्प्ट करता आला असता. लक्षात येते मी काय बोलतोय ते. बघा 2023मध्ये नागरिकत्व कोणत्या भागात नमूद आहे हे आपल्याला जोड्या लावायला विचारलेलं आहे, आणि पुढच्याच वर्षी 2024मध्ये हे काय दिलेलं आहे की स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. म्हणजेच मला हे या ठिकाणी सांगायचं काय आहे बघा, की भाग जे आहेत, पार्ट्स ज्याला आपण म्हणतो, ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर आपण पाहूया त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे काय नाही. तर बघा भाग 1मध्ये युनियन अँड इट्स टेरिटरी हे मेन्शन्स आहेत. भाग 1मध्ये काय मेन्शन आहे, युनियन अँड इट्स टेरिटरी. भाग 2मध्ये सिटिझनशिप मेन्शन आहे. भाग 3मध्ये फंडामेंटल राईट्स मेन्शन आहेत. भाग 2मध्ये काय मेन्शन आहे, सिटिझनशिप. आणि मागं प्रश्न काय विचारला बघा, सिटिझनशिप, नागरिकत्व कोणत्या भागामध्ये नमूद आहे म्हटले, भाग 4मध्ये. आपण काय पाहिलं, नागरिकत्व भाग 2मध्ये मेन्शन आहे, म्हणून हे विधान चुकीचं असेल. बरोबर. परत आपण आपल्या टॉपिककडे येऊया. तर बघा शक्यतो हे पहिले 4 पार्ट्स जे आहेत ना, तर ते सर्व विद्यार्थ्यांना माहीत असतात. ओके, भाग पहिल्यामध्ये युनियन अँड इट्स टेरिटरी. ओके, भाग 2मध्ये सिटिझनशिप आहे, भाग 3मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, भाग 4मध्ये DPSP आहे, आणि भाग 4A यामध्ये फंडामेंटल ड्युटीज मेन्शन्स आहेत. ओके, आता बघा मागच्या वर्षी या टॉपिकवर म्हणजे सिटिझनशिपवर प्रश्न विचारलेला आहे. यावर्षी कदाचित भाग 5वर विचारतील, भाग 6वर विचारतील. म्हणूनच हे भाग जे आहेत ना, तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात कसं ठेवायचं हे देखील आपण पाहूया. बघा युनियन गव्हर्नमेंट असते, बरोबर. युनियन गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे का. बघा स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे, सांगा बघू. स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे, युनियन टेरिटरी, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश असे म्हणतो. हे केंद्र सरकार झालं,
हे राज्य सरकार आणि हे केंद्रशासित प्रदेश, बरोबर आहे का? मग याच्यासमोर काय लिहू आपण? 5, 6 आणि या ठिकाणी 7 न लिहिता 8 लिहू का? कारण की 7वा भाग आपण डिलीट केलेला आहे. ओके, हे बघा हे भाग आहेत. भाग 5 मध्ये काय नमूद आहे? युनियन गव्हर्नमेंट. भाग 6 मध्ये काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट मेन्शन आहे. भाग 7 हा पण काय केलेला आहे? रिपील केलेला आहे, रद्द केलेला आहे. त्यामुळं भाग 8 मध्ये युनियन टेरिटरीज मेन्शन्स आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. कसं समजलं का बघा? युनियन गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट आहे. स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे? युनियन टेरिटरी आहे. त्यानंतर बघा भाग 9 हा आपल्याला इन जनरल सर्वांना माहीत असतो. भाग 9 मध्ये काय आहे? तर आपण पंचायत आहे, बरोबर. भाग 9A मध्ये काय आहे? म्युन्सिपॅलिटी आहे. आणि 9B मध्ये काय आहे? 9B मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आणि हा देखील प्रश्न कदाचित 2022 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, भाग 10 पर्यंत समजलेत. भाग 9 पर्यंत समजलं का? आणि भाग 10 जो आहे तर तो काय आहे? शेड्यूल एरिया अँड ट्रायबल एरिया याच्यावर आहे. ओके, पाहूया आपण पुढं. तर बघा या ठिकाणी भाग 7 काय केलेला आपण? डिलीट केलेला आहे, रिपील केलेला आहे. त्यानंतर बघा भाग 8 मध्ये काय आहे? युनियन टेरिटरी आहे, जसं मी तुम्हाला आधी मेन्शन केलं. भाग 9 मध्ये काय आहे? पंचायत आहे. भाग 9A मध्ये म्युन्सिपॅलिटी आहे. 9B मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आणि भाग 10 मध्ये शेड्यूल अँड ट्रायबल एरिया आहे. लक्षात आलं का बघा? आपण थोडंसं आपण रिवाईज करू. 5, 6 भाग लिहितोय मी. हे 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. भाग 5 मध्ये काय आहे? युनियन गव्हर्नमेंट. युनियन गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट आहे. भाग 6 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट मेन्शन आहे. स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा छोटं युनिट काय आहे? युनियन टेरिटरी आहे. पण या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे? भाग 7 हा पण डिलीट केलेला आहे. त्यामुळं भाग 7 युनियन टेरिटरी नाही, तर भाग 8 यामध्ये युनियन टेरिटरीज मेन्शन्स आहेत. ठीक आहे. भाग 9 आपल्याला इन जनरल सर्वांना माहीत असते. भाग 9 पंचायत आहे. 9A म्युन्सिपॅलिटी आहे. 9B कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. भाग 10 मध्ये काय बघा? शेड्यूल अँड ट्रायबल एरिया आहेत. ओके, शेड्यूल एरिया अँड ट्रायबल एरिया. ठीक आहे. त्यानंतर बघा हे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी देखील आपल्याला सोपं जाते की आपण छोट्या छोट्या युनिटचा जर का विचार केला, जसं मी तुम्हाला बोललो युनियन गव्हर्नमेंटपेक्षा छोटं हे आहे, त्याच्यापेक्षा छोटं हे आहे. ओके, तर आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाते. भाग 11 आणि भाग 12. ओके, या ठिकाणी बघा भाग 11, 12 आणि 19 हे तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवावं लागेल. यासाठी ट्रिक मी तुम्हाला नाही सांगू शकत. हे तुम्ही एक 4-5 वेळा तुम्ही याला वाचन करू शकता किंवा याला रट्टा देखील मारू शकता. ओके, 11, 12 आणि 19. आपण 13 पासून पुढं पाहूया. 11 हे देखील आपण या ठिकाणी पाहूया काय आहे? रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट्स. मग त्यामध्ये काही लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स आहेत. भाग 12मध्ये फायनान्स, प्रॉपर्टी आणि कॉन्ट्रॅक्ट्स यांच्याबद्दल काय आहे? इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर बघा भाग 13. लक्षात कसं ठेवायचं बघा भाग 13. ओके, भाग 13मध्ये काय? T=T असं लक्षात ठेवा. T=T. T म्हणजे 13 आणि दुसरं T म्हणजे ट्रेड. ओके, T म्हणजे काय? T=T असं लक्षात ठेवा. T म्हणजे 13 आणि T म्हणजे ट्रेड. म्हणजेच भाग 13मध्ये ट्रेडबाबत मेन्शन केलेलं आहे. लक्षात येते का बघा? भाग 13मध्ये ट्रेडबाबत मेन्शन केले. भाग 14 इन जनरल सर्वांना माहीत असते, ज्याची आपण तयारी करत आहे. UPSC असो, MPSC असो, कुठे मेन्शन आहे? भाग 14मध्ये मेन्शन आहे. पाहूया आपण. ओके, या ठिकाणी पहा भाग 14 सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट, ज्याला मी काय मेन्शन केलं? UPSC आणि MPSC. ओके, त्यानंतर बघा भाग 14मध्ये ट्रिब्युनल्स मेन्शन्स आहेत. भाग 14मध्ये 14A ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये ट्रिब्युनल्स मेन्शन्स आहेत. आता आपण 15च्या पुढचे जे भाग आहेत ते देखील एक ट्रिकच्या माध्यमातून पाहूया. भाग 15, 16 आणि 15च्या पुढचे भाग लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. आपण बघा यावर्षी RCBने IPL जिंकले आणि RCB रिलेटेड एक वाक्य म्हटलं जाते बघा, ई साला कप नाम दे. बरोबर आहे का? तर हेच आपण या ठिकाणी एक ट्रिक म्हणून याचा वापर केलेला आहे. कपच्या ऐवजी आपण काय मेन्शन केलं या ठिकाणी?
ई साला एमर्जन्सी आन दे असं आपण काय केलं, एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवले. आता बघा, हा ई स्टँड्स फॉर इलेक्शन. ओके. एस स्टँड्स फॉर सालामधलं एस स्टँड्स फॉर स्पेशल प्रोव्हिजन. ओके. एस स्टँड्स फॉर हे बघा, हे एस स्टँड्स फॉर स्पेशल प्रोव्हिजन्स. ठीक आहे, फॉर सर्टन क्लासेस. त्यानंतर बघा, एल स्टँड्स फॉर लँग्वेजेस, ज्याला आपण ऑफिशियल लँग्वेजेस वगैरे आहेत त्या हे आपण पुढे इन डिटेलमध्ये पाहणार आहे, लँग्वेजेस वगैरे काय आहेत, कसं आहेत. ठीक आहे. या ठिकाणी ही ट्रिक लक्षात ठेवा. ई स्टँड्स फॉर इलेक्शन, एस स्टँड्स फॉर स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सर्टन क्लासेस, एल स्टँड्स फॉर लँग्वेज, एमर्जन्सीला एमर्जन्सी ॲज इट इज लक्षात ठेवा. ओके. आणि आन स्टँड्स फॉर ए स्टँड्स फॉर अमेंडमेंट. ठीक आहे. बघा, आता हे 15व्या भागामध्ये